नमस्कार, मी हिंगोलीचा विराट कोहली. तर माझ्या हातात इथं तुम्ही पाहू शकता छडीचा तुकडा आहे. हे काल इथं नांगरू लागलो, म्हणजे मी नव्हतो इथं, मी असतो तर हे लिकेज होऊ दिलं नसतं. नांगरू लागले तर नांगरता नेमकं झालं आहे काय का छडी फुटली, आणि छडी फुटली झाले लिकेज. त्यामुळं अर्जंटमध्ये मला IPL सोडून इथं ST पकडून येणं लागलं. अनुष्काचे रातभर मला फोन चालू होते, केव्हा येता लवकर या लवकर या. त्यामुळं मी आलेला आहे. आणि तुम्हाला खोटं नाही सांगत, 500 रुपये रोज आणि क्वार्टर देऊ लागलो, पण कोणीच गडी भेटणं कामाला. त्यामुळं मला स्वतः ST पकडून येणं लागलं. कारण कसं आहे, अर्जंटमध्ये जर समजा ही छडी मी लिकेज काढलं नाही, छडी जर बसवली नाही, तर वर भैमुग आहे आमचा, भैमुगाला जाणारं पाणी बंद पडते. मग शेंगा नाही येणार, शेंगा नाही आले, शेंगदाणे नाही येणार. शेंगदाणा जर समजा तुमच्या जिंदगीत नसेल तर मग मतलब काय राहिला हो. आणि तुम्ही म्हणता का बा शेतकऱ्याचं लय सोपं आहे, सोपं नसतंय. आणि कसं आहे, IPL झालं 2 महिन्याचं, ते तर आहेच, पण ही जी शेती आहे, शेती आपली जिंदगी भरायची आहे. त्यामुळे शेतीकडं आधी लक्ष देणं लागते. त्यामुळे मी लय धावपळीत आलेलं आहे. उद्या मुंबई संकट मॅच आहे, पण तरीसुद्धा मी वावरात येऊन इथं काम करायलो. म्हणजे पहा शेतकऱ्याचं किती अवघड असते इथं. हे आता पहाटपासून मी इथं आलेलं आहे. थोडं काम बाकी आहे. एवढं एकदा फिट केलं की भाकर खातो, तडक आवड्यावरून ST पकडतो आणि मॅचला जातो. कारण मॅच बी महत्त्वाचं आहे. मुंबई संघ मॅच आहे उद्या. आणि लिकेज काढणं बी काही सोपं काम नसते. हे पहा छडी घेतलेली आणि इथं मी आता याला करायलो गरम करून, आणि भोक मोठं करणं लागते आणि मग बसवून लागते छडी. लिकेज काय सोपं आहे का हो.